नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 21 जानेवारी 2025 सावता महाराज आंबा बाग, आरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर या बागेतनं आपण फिरतोय. ही बाग जी आहे ही 14/6 वरची लागण आहे. डिसेंबर 18 मधली बाग आहे. आपण बघू शकताय मोहर खूप चांगल्या पद्धतीनं बागेत आलेला आहे आणि सेटिंग पण चांगलं आहे. आपण हे बघू शकताय, सेटिंग ह्याचं खूप चांगल्या पद्धतीनं हे काम आहे. थंडी थोडी कमी झाल्यामुळं परवा म्हणजे 8 दिवस झालं ह्या बागेला थोडासा ज्याला आभाळ येणं म्हणतो किंवा ढगाळ हवामानामुळं थोडासा फरक पडलेला आहे. आपल्याला सगळीकडं बघता येईल की नेमकं परिस्थिती काय आहे. म्हणजे आत्ता कुठं ज्वारीच्या बाजरीच्या दाणे एवढं सेटिंग आहे सगळ्या बागेचं. आणि ह्याच्यामध्ये हे आपले 2 राखणदार आहेत जे आपल्या बागेमध्ये 24 तास ह्या बागेची राखण करतात. राजा आणि सर्जा नाव आहे. हे झाड आपल्याला दिसू शकते, सगळं बहरलेलं आहे. कुणीकडनंही बघितलं तर हे असं सेटिंग खूप चांगलं आहे. आपल्याला ह्यावर्षी वातावरण थोडं चांगलं आहे. पाण्याचाही आपल्याला ह्यावर्षी थोडासा नियोजन चांगलं झालेलं आहे, आपण बघू शकता ह्याच्यामध्ये. आणि ह्यामुळं ह्यावर्षी ही बाग एकंदरच ज्याला म्हणू आपण की वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ह्या वर्षीचं उत्पन्न लवकर मिळू शकते. कारण दरवर्षी आपली बाग जी आहे ही जानेवारीच्या एंडला आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला याचं मोहर येतोय. पण ह्या वेळेला थोडंसं आपण कामही त्याच्यावर केलं आहे. होमिओपॅथी ट्रीटमेंट दिल्यामुळं खूप चांगला आपल्याला रिझल्ट याचा बघायला मिळतो आहे. आणि त्यामुळं अशी ही जी झाडं आहेत अशी पूर्णपणे बहरलेली आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे पॉलिनेशन चांगलं आहे, परागीकरण ह्याच्यावरचं चांगलं आहे. मधमाशी आपल्याकडं भरपूर आहे. आपल्याकडं चिंच आहे, जांभळ आहे, शेवगा आहे. आणि त्यामुळं मधमाशी आपल्या बागेत भरपूर येत असल्यामुळं हा मोहरसुद्धा आपल्याला पदरात पडू शकतो आहे. ह्याचं परागीकरण व्यवस्थित होतं आहे. त्यामुळं ह्या वर्षी आपल्याला बाग आपण बघू शकता अशा पद्धतीनं चांगल्या ह्याच्यातली बाग आहे. ही जी आपण बघताय, आपण ज्या बागेत आहे हे साधारण 2000 झाडांची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये केशर 80% आणि बाकीच्या 16 व्हरायटी ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळं आपल्याला पॉलिनेशनसाठी त्याचा उपयोग होतो आहे. हे आपण सेटिंग जे बघू शकताय असं साधारण हरभरा ज्वारी बाजरीच्या दाण्यासारखं सेटिंग झालेलं आहे. आणि ह्याला होमिओपॅथीची आपण ट्रीटमेंट दिल्यामुळं ह्याची गळ जी आहे ही होत नाही. म्हणजे ज्याला खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन ह्या वर्षी झालेलं आहे. आणि मध्ये 8-10 दिवस हवामानातला बदल घडल्यामुळं थोडंसं मागं पुढं मोहर होतोय. काही झाडांना मोहर निघतोय, काही झाडांच्या गिऱ्या फुगलेल्या आहेत, काही झाडांचं ही तयारी आहे आंब्याची. थोडंसं साधारणपणे 70% झाडांना मोहर आहे असं सेटिंग आपण बघू शकताय. एवढं चांगलं सेटिंग आहे ह्याचं. त्यामुळं
यावर्षी आंब्याचं उत्पन्न पण माझ्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे एप्रिल एंड च्या अगोदर आपल्याला हा आंबा मार्केटला येईल. मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या मध्यावर आपला आंबा हा मार्केटला येऊ शकतोय. त्यामुळं यावर्षी थोडंसं आंब्याचं ज्याला म्हणू उत्पन्नातही बऱ्यापैकी आपल्याला वाढ झालेली दिसेल. असं आपण बघू शकतो सेटिंग जे आहे त्याचे वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे असल्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य करता आलेल्या आहेत. एका ओळीत साधारणपणे 42 ते 45 झाडं आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये आपण 3 किंवा 4 व्हरायटी वेगवेगळ्या त्याच्यात आपण घेतलेल्या आहेत. त्यामुळं हा जो पॉलिनेशनचा प्रकार आपण म्हणतो तो खूप चांगल्या पद्धतीनं होतोय. परागीकरण चांगलं झालेलं आहे. आता हे इतके आंबे घसानं लागणार त्यामुळं म्हणजे ह्या वर्षीचं आपल्याला उत्पन्न बऱ्यापैकी अपेक्षित आहे आणि त्याच्यावर आपण काम करतोय. सध्या आपल्याला बघता येईल हे सगळं. बऱ्यापैकी अगदी मोहरसुद्धा बघण्यासारखं आहे. 2.5-2.5 2-2 फुटाच्या त्याला काड्या म्हणू आपण किंवा स्टिक्स असतात. ह्या मोहर बाहेर पडणारा जो काडीचा भाग असतो आपण हे बघू शकता इथं. हे असे आंबे एका तोरंबीला साधारणपणे 3-4 आंब्याचं सेटिंग असल्यामुळं या वर्षीचं जरा बऱ्यापैकी एकंदर काम आहे आपलं. आपल्यालाही हे जाण